ऐहोळे, ज्याला पूर्वी ऐवल्ली, अहिवोलाल किंवा आरेपुरा म्हणून ओळखले जायचे. हे कर्नाटकातील प्राचीन भारतीय आणि मध्ययुगीन काळातील बौद्ध, हिंदू आणि जैन स्मारकांचे एक ऐतिहासिक स्थळ आहे, जे 6व्या शतकापासून 12व्या शतकापर्यंतचे आहे. शेतजमिनी आणि लाल वाळूच्या खडकांच्या टेकड्यांनी वेढलेल्या एक नामांकित लहान गावाभोवती स्थित ऐहोळे हे एक प्रमुख पुरातत्वीय स्थळ आहे, ज्यामध्ये बागलकोट जिल्ह्यातील मलप्रभा नदीच्या खोऱ्यात पसरलेल्या 120हून अधिक दगडी रेखानगर शैलीतील मंदिरे व गुहा मंदिरे पाहावयास मिळतात. हे बदामीपासून जवळपास 35 किलोमीटर तर पटडक्कलपासून 9.5 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. पश्चिमी चालुक्यांनी त्यांच्या वास्तुकलेची सुरुवात ही येथूनच उदयास आणली होती व ते पुढे पटडक्कल व बदामीपर्यंत विस्तार केला असे सांगितले जाते. ऐहोळेमध्ये सुरू झालेल्या वास्तुकला आणि कलांमधील प्रयोगामुळे युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ असलेल्या पटडक्कल येथे मंदिर समूहाचे निर्माण झाले. गावाच्या उत्तरेकडील मलप्रभा नदीकाठावर कुऱ्हाडीच्या आकाराचा एक दगड परशुरामाच्या आख्यायिकेशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. अशी एक दंतकथाही येथे सांगितली जाते की भगवान विष्णूचे 6वे अवतार म्हणजेच परशुराम यांनी लष्करी शक्तीचा गैरवापर करणाऱ्या अत्याचारी क्षत्रियांना मारल्यानंतर येथे आपली कुऱ्हाड नदीच्या पाण्यात धुतली, ज्यामुळे येथील भूमीला लाल रंग मिळाला. बदामीच्या चालुक्यानंतर येथील प्रदेश राष्ट्रकूट राज्याचा भाग बनला, ज्यांनी 9व्या व 10व्या शतकात याचा उपयोग आत्ताच्या कर्नाटकातील मालखेड व पूर्वीच्या मान्यखेताची राजधानी म्हणून वापरले व नंतर 11व्या व 12व्या शतकात उत्तर चालुक्य म्हणजेच कल्याणीच्या चालुक्यांनी या प्रदेशावर राज्य केले. बदामी व पट्टडक्कल नंतर पुढचं डेस्टिनेशन होतं ऐहोळे. जवळपास दुपारचे 1 वाजून गेले होते, त्यामुळे येथील लाल दगडांमुळे आजूबाजूचा परिसर चांगलाच तापला होता. ऐहोळेमध्ये दाखल होताच बरीच मंदिरे, सभामंडप व गुफा मंदिरे अथवा लेणी रस्त्यावरूनच पाहायला मिळतात. त्यातील काही मॉन्युमेंट्स अशा अवस्थेत दिसतात जसे एखादे जुने मोडकळीस आलेले घर, ज्याकडे कोणत्याही व्यक्तीचे अंशतः लक्ष नसते. ऐहोळेमध्ये तुम्ही चालुक्य वास्तुकलेचे एक प्रमुख उदाहरण असलेले दुर्गा मंदिर आणि परिसरातील जुन्या मंदिरांपैकी एक असलेले लाडखान मंदिर पाहता येते. त्याचप्रमाणे मेगुती जैन मंदिर हे त्याच्या जैन स्थापत्यकलेसाठी प्रसिद्ध मंदिर आहे. त्याच्या छतावरील गुंतागुंतीच्या कोरीवकामासह उच्चीमल्ली मंदिर, रावण पहाडी गुफा आणि पुरातत्व संग्रहालय हे देखील येथील आकर्षण आहे. दुर्गा मंदिर हे मंदिर प्रत्यक्षात सूर्यदेव आदित्यला समर्पित आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर सापडलेल्या विक्रमादित्य द्वितीय याच्या काळातील एका शिलालेखावरून असे दिसून येते की ते कोमारसिंग नावाच्या व्यक्तीने बांधले होते. किल्ल्याच्या म्हणजेच दुर्गच्या पूर्वीच्या तटबंदीजवळ असल्याने याला दुर्ग मंदिर संबोधले जायचे. कालांतराने दुर्ग मंदिराचे रूपांतर दुर्गा मंदिरमध्ये झाले, जेव्हा की मंदिराचा व दुर्गा मातेचा अंशतः संबंध येत नाही. उत्तर आणि दक्षिण दिशेने बनवलेल्या पायऱ्यांद्वारे या मंदिरात प्रवेश करता येते. मंदिराची बांधणी वर्तुळाकार आहे आणि त्याचा मागील भाग हत्तीच्या पाठीसारखा दिसतो, म्हणजेच गजपृष्ठ. त्याच्या आतील बांधणीत एक खांब असलेला सभामंडप, त्याला जोडून एक अर्धवर्तुळाकार गर्भगृह आणि एक चौकोनी मंडप आहे. हे सर्व भाग एका मोठ्या पिंजऱ्यासारख्या आणि हत्तीच्या पाठीच्या आकाराच्या रचनेत बंद केले आहेत. उंच व्यासपीठावर स्थित या मंदिराचे खंडित शिखर रेखानगर शैलीमध्ये बनवलेले आहे. मंदिराच्या खांबावर आणि कोनाड्यांवर अनेक कोरलेल्या मूर्त्या आहेत.
त्यापैकी काही देवी देवतांच्या आणि काही प्रेमळ जोडप्यांच्या आहेत. कोरलेल्या मूर्त्यांमध्ये घोड्याच्या तोंडाचा यक्षी, सावलीला फटकारणारा सूर्य, नरसिंह, अर्धनारीश्वर, नंदीरूढ शिव, गरुड स्वार विष्णू, महिषासुरमर्दिनी आणि हरिहर पाहावयास भेटतात. हळू 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 हळू. नागदेवता म्हणून वारुळ. लाडखान मंदिर. या सभा मंडपाच्या प्रकारातील मंदिराला लाडखान मंदिर म्हटले जाते, जे की पूर्वी येथे राहणाऱ्या लाडखान व्यक्तीच्या नावावरून ओळखले जाते. कदाचित ही रचना येथील सामाजिक आर्थिक क्रियाकल्पांचे केंद्र होते, ज्याचे नंतरनं शिव मंदिरामध्ये रूपांतर झाले. मंदिराच्या आराखड्यात एक मोठा खांब असलेला मंडप आणि चौकोनी खांब असलेला सभा मंडप आहे, ज्याला सर्व बाजूंनी दगडी जाळ्यांची वायुविजन आहेत आणि मागील भागात एक चौकोनी गर्भगृह आहे. सभा मंडपाच्या मध्यभागी बसलेला नंदी कदाचित नंदानं ठेवला गेला असावा. गर्भगृहामध्ये एक शिवलिंग पाहावयास मिळते, परंतु मूळतः येथे दुसऱ्या देवतेची मूर्ती असावी असे सांगितले जाते. मंदिराची छत मध्यभागी सपाट आहे आणि चारी बाजूंनी 2 स्टेपमध्ये उतरत्या दगडी पायऱ्यांची आहे. वरच्या मध्यभागी एक आयताकृती कक्ष आहे, ज्यावर सपाट छप्पर आहे आणि मंडपात बांधलेल्या दगडी चिन्याद्वारे वर पोहोचता येते. या वरच्या कक्षाच्या बाहेरच्या भिंतीवर पश्चिमेस सूर्य, दक्षिणेस विष्णू आणि उत्तरेस अर्धनारीश्वर यांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. प्रवेशद्वाराच्या मंडपात एक कक्षासन किंवा बसण्याची व्यवस्था पाहावयास मिळते. मंदिराच्या एका खांबावर चालुक्य राजांचे राजेशाही चिन्ह वराह आकृतीसह प्रदर्शित केले आहे. जरी पूर्वी या मंदिराची बांधणी इसवी सन 450 मध्ये असल्याचे सांगितले जात होते, परंतु आता पुरातत्वशास्त्रज्ञ या रहस्यमय आणि गैरधार्मिक दिसणाऱ्या स्मारकांची बांधणी 7व्या ते 8व्या शतकातील असल्याचे स्वीकारतात. सूर्यनारायण मंदिर. या मंदिरात एक गर्भगृह आणि एक अर्धमंडप आहे. मंदिराचा शिखर रेखानगर शैलीमध्ये बांधल्याचे पाहावयास मिळतं. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर नागांना पकडलेले गरुड आणि त्यांच्या बाजूला गंगा यमुना यांना स्थान दिले आहे. गर्भगृहात सूर्यदेवाची प्रतिमा पाहावयास मिळते. हे मंदिर 8व्या शतकात बांधले गेल्याचे सांगितले जाते. हुच्चीमल्ली मंदिर. हे मंदिर त्याच्या अद्वितीय स्थापत्य सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे, जे भगवान शिवला समर्पित आहे व ते एका उंच व्यासपीठावर बांधलेले आहे, ज्यामध्ये एक मुखमंडप, रंगमंडप आणि गर्भगृह आहे. मंदिराचे द्वारबंद 4 भागात विभागले गेलेले आहे, ज्यात प्रेममग्न मिथुन शिल्प, हत्ती, गंगा यमुना शिल्प कोरले आहे. सभा मंडपाच्या देवकक्षांमध्ये इंद्र, यम, कुबेर इत्यादींच्या मूर्त्या आहेत. मंदिराच्या गर्भगृहाच्या वर रेखानगर शैलीत बांधलेले शिखर आहे, ज्याच्या कोपऱ्यात सूर्य आणि ब्रह्मा यांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. मंदिर परिसरात एक तलावही पाहावयास मिळते. त्याच्या दगडी भिंतींवर दिक्पाल, महिषासुरमर्दिनी, ब्रह्मा, विष्णू, गजलक्ष्मी, कार्तिकेय व पंचतंत्राशी संबंधित सुंदर चित्रे कोरलेली पाहावयास मिळतात.
रावणपहाडी हे एक गुफा मंदिर आहे. रावणपहाडी नावाने ओळखली जाणारी ही गुफा एक शिवमंदिर आहे. हे बदामीमधील गुफा मंदिरांपेक्षा लहान आहे. गुफेच्या उजव्या आणि डाव्या बाजूस मंदिरे पाहावयास मिळतात. गुफेच्या आतील भिंतीवर विविध देवी देवतांचे सुंदर कोरीवकाम पाहावयास मिळते. त्यामध्ये 10 भुजांचे शिवतांडवांचे दृश्य येथील प्रमुख आकर्षण आहे. शिवतांडव दृश्याबरोबर आणखी एक शिल्प आहे ज्यामध्ये सप्तमातृका शिवतांडव पाहत आहेत. याशिवाय शिवगण, वराह, महिषासुरमर्दिनी आणि इतर गणही कोरलेले आहे. हे गुफा मंदिर 6व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. बहुतेक मंदिर असावं एखादं आणि ते शिळांमध्ये सुद्धा मूर्त्या कोरलेल्या आहेत. इकडे एक मंदिर आहे, तिकडे एक मंदिर आहे, इथे नंदी आहे समोर. उमा पार्वती ॲट रावणपहाडी अँड दिस इज द तांडव बाय लॉर्ड शिवा. There is Ganeshji and that must be Kartikeya. Awesome. This is the Murti of Harihar. Then there is one side of Lord Vishnu and another side is Lord Shiva. ಇದು ಶಿವ ಪಾರ್ವತಿ हाँ ಶಿವನಂತರ ಮೇಲೆ ಗಂಗಾ ಯಮುನಾ ಸರಸ್ವತಿ. हाँ त्रिवेणी ओके. इससे भगीरथ ಋಷಿ भगीरथी ऋषಿ. ಗಂಗೆಯನ್ನು हाँ. ಭೂಮಿಗೆ ತಂದಂಥ ಒಂದು ಪ್ರಸಂಗ ಇದೆ. ओ ತಪಸ್ಸು ನಿಂತನು ಶಿವನ ಒಂದು ಗಂಗೆ ಇದು ಜುಡೆಯಿಂದ ಗಂಗೆಯನ್ನು ಭೂಮಿಗೆ ರಕ್ಷಿಸ್ತಾನೆ. भगीरथ ऋषी बरोबर. देर इज भगीरथी ऋषी अँड गंगा यमुना सरस्वती. This is the incomplete structure of this cave. Vishnu's Varaha रूप, चतुर्भुज. तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग कसा वाटला आम्हाला कळवण्यास विसरू नका व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड कॉमेंट करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.